आम्ही दोघं बहीण भाऊ आज चाललो होतो एका खुफिया मिशनवर डी-मार्टमध्ये. डी-मार्टच्या हाय सिक्युरिटीला चकमा देत आम्ही लोक आतमध्ये घुसलो. आतमध्ये आमच्यावर कोणाला डाऊट नको यायला म्हणून आम्ही मोठी ट्रॉली घेतली. आता ट्रॉली घेतलीच होती तर म्हटलं त्याच्यामध्ये काहीतरी थोडंफार सामान टाकू, आणि थोडंफार सामानच्या नांदामध्ये आमची ट्रॉली एवढी भरली होती. स्वतःला आमिर दाखवायच्या नांदामध्ये आम्ही नको त्या गोष्टी ट्रॉलीमध्ये ॲड करत होतो. आपण खात नाही ते मागे ते आपण नाही खात. पण शेवटी आमच्यातला गरीब बाहेर निघाला. एवढे सारे चॉकलेट पाहून आम्हाला समजलं मेलोडी व्यतिरिक्तही मार्केटमध्ये खूप चॉकलेट्स आहेत. तर कोरियामध्ये खाल्ला जाणारा फेमस चकना दिसला. मग आम्ही भरलेली ट्रॉली खाली करून फक्त कोरियावरून मागवलेलं इम्पोर्टेड सामान त्यात टाकायचं ठरवलं. इथे आर्मीचा सामान इलिगली विकला जात होता आणि हे सगळं थांबवण्यासाठी आम्ही दोघं जण इथे आलो होतो. आमच्यावर कोणाला डाऊट नको यायला म्हणून आम्ही नको तो सामान ट्रॉलीमध्ये ऍड करत होतो. आमच्या खबरीने सांगितल्याप्रमाणे इथे प्राण्यांची पण तस्करी चालू होती. काहींनी तर यांचे डोळे पण विकले होते. भावांची खिशी खाली करणाऱ्या सणाची इथे जोरदार तयारी चालू होती. पण मी खूप स्मार्ट होतो. अशा गोष्टींपासून लांब राहणंच बेटर समजलं आणि निघालो तिथून. घेतलेल्या सामानाचं बिल पाहून हेडक्वार्टरने पण आमची फंडिंग थांबवली होती. 30 रुपये वाचून आम्ही एकच पिशवीमध्ये सर्व सामान भरला होता. या लोकांनी आमचा पिछा नको करायला म्हणून आम्ही गाडी बदलली आणि हेलिकॉप्टरमध्ये बसून आम्ही आमच्या हेडक्वार्टरच्या दिशेने रवाना झालो.